ड्रीम रेसरचा बघितला होता का नाही? कालच मी अक्काकडून आले होते, पण मला अचानक पुण्याला जावं लागलं कारण पुण्यामध्ये मी क्लास लावला होता. तर तो क्लास ऑगस्ट महिन्यात सुरू होईल असं मला वाटत होतं, पण तसं काही झालंच नाही. तर तो क्लास जुलै महिन्यातच सुरू झाला. त्यामुळं मी अचानक माझा तिथं सुरू असलेला क्लास बंद केला आणि इकडच्या क्लाससाठी आले, कारण हा क्लास डिझायनिंगचाच पुढचा ॲडव्हान्स होता. तर तो मला लावायचाच होता. तर ते माझं स्वप्नच होतं. माझी खरंच सगळी स्वप्न पुण्यामध्येच येऊन पूर्ण झालेत आणि याचा फायदा मी गावाकडे गेल्यानंतर होतो. तर आमची बस आता कराडमध्ये येऊन थांबली होती. तर कराडमध्ये असे किरकोळ व्यापारी त्यांचं साहित्य विक्री करण्यासाठी आले होते. तर त्यांच्याकडून मी असं चटपटीत कुरकुरा आणि एक गरम गरम वडापाव खायला घेतला, कारण मागच्या वेळी आमची बस पाक 3:30 वाजता जेवणासाठी थांबली होती. तर असं काहीसं यावेळी व्हायला नको, पोटातले कावळे ओरडून ओरडून दमायला नकोत, म्हणूनच यावेळी अगोदर पोटोबा करून घेतला. पण मी पोटोबा केला नाही तोवरच आमची बस जेवणासाठी थांबली आणि आता भूक नसताना सुद्धा बस थांबले म्हटल्यावर जेवून घेतलं. प्रियांशीसाठी तिचे फेवरेट सातारचे कंदी पेढे घेतले. तिला कंदी पेढे खायला खूप आवडतात. तुम्हा कोणाला कोणाला कंदी पेढा खायला खूप आवडतो त्यांनी कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर जेवण करून झाल्यावर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. मला खिडकीकडेला बसायला काय माहीत प्रचंड आवडतं, त्यामुळं मी पाठीमागेच बसले होते आणि यावेळी बसमध्ये अजिबात गर्दीसुद्धा नव्हती. त्यामुळं प्रवास एकदम छान आणि व्यवस्थित झाला आणि खिडकीकडेची सीट असली काय बोलायलाच नको. तर एवढं सगळं साहित्य घेऊन आम्ही वल्लभनगरच्या स्टँडवरती जाऊन पोचलो आणि तिथून आम्ही ओला बुक केली आणि निघालो दीदीच्या घरी. पण पुण्यामध्ये गेलोय आणि ट्रॅफिक लागलं नाही असं अजिबात होणार नाही. तर ट्रॅफिकचा सामना करत करत आम्ही तसेच पुढे गेलो आणि फायनली दीदीच्या घरामध्ये जायला आम्हाला तिथून तब्बल 45 मिनटं एवढा वेळ लागला, कारण एवढं लांब तिचं घर नाही तरीसुद्धा आम्हाला ट्रॅफिकमुळं एवढा वेळ लागला. आणि तिथं गेल्यावर प्रियांशी अगोदरच आनंदी होती. तर आम्ही गेल्यावर तिला तिच्या किती साहित्य दाखवू असं झालं होतं. तर तिनं सगळ्यात अगोदर आम्हाला छान अशा उड्या मारून दाखवल्या, पण उड्या मारता मारता तिचाच तोल तिला सावरत नव्हता आणि धपकन पडली. पण पडली आहे म्हणून ती काही गप्प बसणाऱ्यातली नाही. लगेच तिनं तिचं खेळणी दाखवायची ठरवली आणि तिची खेळणी बघा, तिची चिंगी मला खूप आवडते आणि ती अजूनही तशीच आहे, फक्त तिच्यावर तिनं जरा जास्तच रंगकाम केलं आहे. पण तिलासुद्धा ती खूप आवडते. मागच्या वेळी आम्ही क्लासला जाताना तिची चिंगी घेऊन जायचो. आता यावेळी बघू काय काय होतंय क्लासमध्ये.